नमस्कार. आला उन्हाळा, आल्या एप्रिल मेच्या सुट्ट्या. काय करायचं सुट्ट्यात? मी आणि माझी सुट्टी खूप काही करता येण्यासारखं आहे. विशेषतः तरुणांसाठी मला सांगायचं आहे, या सुट्ट्या तुम्हाला खूप आनंद देतील, ताकद देतील, खूप उंचीवर नेतील, खूप एन्जॉय करा, त्याचबरोबर नियोजन करा. नियोजनाशिवाय सुट्ट्या म्हणजे हातात आलं सोनं आणि करून टाकं वाटोळं असं व्हायला नको. सुट्ट्या खूप महत्त्वाच्या. पर्यटन, चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरून या. मी पण चाललो युरोपला, तुम्ही पण जा. जिथं जमेल तिथं जा. सगळ्यांना पाहिजे तिथंच गेलं पाहिजे असं नको. जिथं जाल तिथं मस्त मजा करा, आनंद लुटा. अजूनही खूप गोष्टी करता येण्यासाठी. पुस्तकं वाचा, खूप छान गोष्ट आहे. भाषा शिकणं अजून चांगली गोष्ट आहे. कला शिकणं उत्तम गोष्ट आहे. कुठली कला तुम्ही ठरवा. पेंटिंगच करा, गाणे म्हणा, वाद्य वाजवा, खूप कला आहेत. कुठली कला शिका. अजून काय करता येईल? खूप काही करता येईल. विधायक कामं करता येईल. एकट्याने सुट्टीत वेळ वाया घालायचा नाही. ग्रुप तयार करा, ग्रुपनी एन्जॉय करा. भले तो नातेवाईकांचा ग्रुप असेल, भावा बहिणींचा ग्रुप असेल, मित्रांचा असेल, काही नसेल तर काकू काकांबरोबर पण जायला हरकत नाही. एन्जॉय कुणाबरोबर करता येईल. चला, सुट्टी मस्त एन्जॉय करूया. आणि तुमच्या सुट्टीच्या एन्जॉयमेंटच्या कथा आम्हाला जरूर पाठवा. तुमची एखादी नवीन काही गोष्ट असेल तर ती जगाला कळेल. एखादं अभियान चालूया, एखाद्या एरियाचं स्वच्छता अभियान करूया, एखादं सुंदर गार्डन करूया. सगळं करत करत त्या सुट्टीमधलं एक सुंदर काम ही आपली आठवण मोरपंखासारखी जपून ठेवूया. पुन्हा एकदा सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा.